राजभाषा मराठी तिचा राजेशाही थाट, शब्द हिरे मोती जणू जसा शृंगारला साज। माय मराठी अमृत बोली असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय। 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी माणसासाठी सोनियाचा दिन ठरलाय। तुमच्या आमच्या ओठांवरील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून मागील काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता। अखेर गुरुवारी केंद्र सरकारच्या अखत्यारीखाली मंत्रिमंडळ बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। यावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 3 ऑक्टोबर हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस असल्याचं सांगत केंद्र सरकारचे आभार मानले। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। हा निर्णय मराठी माणसासाठी अभिमानास्पद असल्याच्या भावना शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी व्यक्त केलाय। मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज खऱ्या अर्थानं दिवाळी आहे, कारण आनंदोत्सव साजरा होतोय। ज्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे यासाठी अनेक आंदोलनं झाली, समित्या बसल्या, त्याला आज खऱ्या अर्थानं स्वरूप आलेलं आहे। मी केंद्र शासन आणि विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो। 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात मराठी भाषिक लोक राहतात आणि केंद्र सरकारकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मागणी होती आणि केंद्र सरकारने ती मागणी काल पूर्ण केल्याबद्दल माझ्यासारख्या विद्यार्थिनीसाठी अभिमानास्पद बाब आहे। प्रत्येक वर्ष आपण ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघत आहोत ती गोष्ट केंद्र सरकारमुळे साकार झाली आहे। 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। मराठी भाषेतील विविध साहित्यिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून विविध प्रयत्न केले गेले। मग आपले नाशिकचे कुसुमाग्रज असो, वि स खांडेकर असो, या साहित्यिकांनी लेखकांनी विविध प्रकारचे प्रयत्न केले गेले। आज नाटक, चित्रपटसृष्टी ऑस्करपर्यंत पोहोचलेले आहे आणि मराठी भाषेला आज अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे। यामुळे मी केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार मानते। अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम करतात। तसंच प्रत्येक समुदायाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील अधोरेखित होते। त्यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते। या प्रयत्नांना अखेर यश आलंय आणि आता मराठी भाषा अजूनच समृद्ध होण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार यात काही शंका नाही। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।